एक असं जंगल होतं आणि त्या जंगलात राजा शिकारीसाठी आला आणि हिंडता हिंडता फिरता फिरता त्याला काही शिकार सापडली नाही आणि त्याला खूप तहान लागली. तहान लागल्यानंतर त्यानं इकडं तिकडं बरंच काही फिरलं आणि त्याला मात्र पाण्याचा शोध कुठंच लागला नाही. एका ठिकाणी एक माणूस लाकडं तोडीत होता. राजानं त्या माणसाला विचारलं, पाणी आहे का रे बाळा? तो म्हणला, आहे, धरा हे प्या. राजा पाणी प्याला आणि शांत झाला. आणि राजा त्या लाकूड तोड्याला म्हणाला, तू एक दिवस माझ्या राजवाड्यावर ये, मी तुला काही देईल. त्याला वाटलं आपण बी ह्या जंगलात लाकडे तोडतोय, राजा बी काहीतरी आपल्याला चांगलं देईल, म्हणून तो गेला. आणि तिथं गेल्यानंतर राजानं काय केलं, त्याला एक चन्नाचा मोठा बाग देऊन टाकला. मला हे चन्नाचा बाग आजपासून तुझा, काय करायचंय ते कर. पण हा लाकूड तोड्या त्याला त्या चन्नाच्या लाकडाचं काही कळालंच नाही, मूल्यच कळालं नाही. त्यानं काय केलं, ते लाकडं तोडायचे, वाळवायचे, कोळसा करायचा आणि बाजारात नेऊन विकायचा, हेच त्यानं चालू केलं. बघता बघता त्यानं सारी बाग संपवीत आणली. 10 वर्ष पुरेल एवढी बाग त्याला दिली. मग राजाला वाटलं, आता आपण ज्या माणसाला चन्नाची बाग दिली त्याच्याकडे आपण जाऊन त्याला विचारावा की नेमकं किती कमवलोस तू, याच्यातून किती मोठा झालास. तर राजा तिथं गेला तर तो माणूस जवळ आला, म्हणला, राजश्री, तुम्ही मला ही बाग दिली, आतापर्यंत 10-12 वर्ष मला पुरली, अजून एखादी बाग जर दिली तर अजून मी 10-12 वर्ष पुरल, अशी बाग मला अजून एक देता का? राजा म्हणाला, अरे वेड्या, ही तुला मी बाग दिली ना, ही साधी सुधी बाग नव्हती, हिचा कोळसा करून तू विकलास. अरे हिचं एक लाकूड बाजारात नेऊन विक, मग तुला कळल या लाकडाची किंमत. मग तो लाकूड तोड्या माणूस एक लाकूड घेऊन बाजारात गेला. लाकूड बाजारात नेताच लोकांनी हजारो रुपये द्यायला चालू केले. कारण का, तर ते लाकूड साधं सुद्धा नव्हतं, चन्नाचं होतं. आणि जेवढे त्याला पैसे मिळाले की जेवढे काही त्यानं अख्खा बाग लाकडाचा जाळून कोळसा करून विकले तरी तेवढे झाले नाहीत. मग तो माणूस राजाकडे वापस आला आणि म्हणाला, राजश्री, तुम्ही हे मला दिलं पण मला कळालं नाही हे काय होतं. मी कोळसा करू करू विकलं, असं जर विकलं असतं तर मी पण राजाच झालो असतो. तसं ही गोष्ट काही लाकूड तोड्याची, राजाची, चंदनाची नव्हती. चंदन म्हणजे आपलं शरीर, हे चंदन आहे, चंदन. आणि याचा कसा वापर आपला चाललाय की लोकांची कुटाणे पाहण्यात, कुटाणे करण्यात आणि कुटाणे ऐकण्यात. जो माणूस काही कुटाणे करीत नाही, कमीत कमी तो ऐकतो तरी. मग कुटाणे करणाऱ्यापेक्षा हा बी काही कमी नाही. आपण कधी कुणाचं नाव घेत नाही, पण ऐकायला तर सगळ्यांच्या पुढं असतो. मग तो त्यांच्यापेक्षा काय कमी समजायचं. तसं हे देवानं दिलेलं चन्नाचं बाग आहे ना, याचा कोळसा करायचा का असं विकायचं का काय करायचं, हे आपलं आपण ठरवायचं असतं. तर मित्रांनो, चांगली वाटली का आजची गोष्ट? वाटली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. कारण मी तुमच्यासाठी एक गोष्ट बनवायला दररोज डोंगराला येतोय म्हणजे येतोयच. चला, तुम्हाला जाता जाता आपल्या इकडं सगळं वातावरण दाखवितो. मस्त आभाळ पण आलंय, हे पहा.